नमस्कार. नमस्कार. हा, जोश कसा आहे? अरे जोश कसा आहे? बर. आता आपल्याला 10Xचं ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या घटकांवर काम करायला लागतं हे आपण बघितलं. त्यातला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे माणसाच्या सर्वांगीण विकासावर काम करायचं, म्हणजेच एम्प्लॉई एंगेजमेंट आणि स्किल डेव्हलपमेंटवर काम करायचं. आता ते कसं होईल हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे 2 कंपन्या आहेत, त्यांनी खूप छान काम केलं आहे याच्यावर. आणि ते बघण्यासाठी आपण सुरुवातीला त्यांना आमंत्रित करूयात. पहिल्यांदा पॉवर इन्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेट्स प्रायव्हेट लिमिटेड. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. पॉवर इन्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेट्स प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, मी महेश नेते. नमस्कार, माझं नाव धवल खांडेकर. आम्ही पॉवर इन्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून आज विजयपथ या कार्यक्रमात सहभागी होण्यास आलो आहोत. आम्हाला TLC पासून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या गोष्टी आम्ही आमच्या कामांमध्ये इम्प्लिमेंट केल्या आणि त्याचा आम्हाला खूप सारा फायदा देखील झाला. तर या सगळ्यांचे श्रेय जातं बागवे सर आणि पारिक सरांना. सगळ्यात आधी आम्ही त्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आजचा आमचा विषय आहे स्किल इम्प्रूव्हमेंट. आपण विषयाकडे जाण्याआधी सुरुवातीला मी आमच्या कंपनीची माहिती सांगतो. आमच्या कंपनीचं नाव आहे पॉवर इन्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेट्स प्रायव्हेट लिमिटेड. ही सातपूर MIDCमध्ये स्थापित केलेली आहे. आमच्या कंपनीमध्ये टोटल आता 110 ऑपरेटर्स आहेत. ते पूर्ण फॅमिलीची क्वांटिटी 110 एवढी आहे. तर आता आपण मेन विषयाला सुरुवात करूया. महेश, आपण आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स बनवतो त्याबद्दल जरा माहिती देशील का? बिलकुल, नक्कीच. आमच्याकडे 4 प्रकारचे प्रोडक्ट बनवतो आम्ही. त्यामध्ये स्प्रिंग चार्जिंग मोटर्स आहेत. त्यामधला वेगवेगळे स्प्रिंग चार्जिंग मोटर, युनिव्हर्सल मोटर, AC/DC मोटर आणि गिअर मोटर. दुसरं म्हणजे काही ट्रान्सफॉर्मर्स बनवतो. त्यामध्ये करंट ट्रान्सफॉर्मर आहे आणि व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे. काही इंडिकेटर्स बनवतो. आणि नेक्स्ट म्हणजे सोलेनाईड कॉईल बनवतो. त्यामध्ये AC/DC सोलेनाईड आहे, इंटरलॉक आहे, पुशफुल आहे, अजून इंटरलॉक सोलेनाईड आहे. आणि आम्ही हे जे आहे हे 40 ते 45 हजार महिन्याला क्वांटिटी बनवतो आणि ते 200 ते 250 व्हरायंटमध्ये बनवतो. आणि हे जे आमचा कस्टमर सेगमेंट जो आहे तो स्विचगेअर डिव्हिजन आहे आणि UPS मॅन्युफॅक्चरर आहे. आम्ही 10Xसाठी असा गोल घेतलेला आहे की मल्टी स्किलिंग ऑफ ऑपरेटर. तर हा मल्टी स्किलिंग ऑफ ऑपरेटर हा गोल का घेतला हे मी पहिल्यांदा सांगतो. आमच्याकडे जशी जशी कामं वाढत गेली तशी तशी आमच्या लक्षात आलं की आमच्या जो ऑपरेटर आहे त्याला 1 किंवा 2च कामं येतात. तर आम्हाला इथं मल्टी स्किलिंगची गरज आहे हे आमच्या लक्षात आलं. तर मल्टी स्किलिंगचं लक्षात आलं. मग आम्ही ठरवलं की आमच्याकडे मल्टी स्किलिंगचा हा अभाव आहे. तर हा का आहे, तर एका माणसाला 1 काम किंवा दुसरं काम या व्यतिरिक्त काम येत नाही. तर आमचे कस्टमरची वेगवेगळी रिक्वायरमेंट येते. तर वेगवेगळी रिक्वायरमेंट आल्यानंतर आम्हाला त्यांना मटेरियल प्रोव्हाइड करता आलं नाही. म्हणून आमचा एक गोल आम्ही ठरवला की आम्हाला मल्टी स्किलिंग हे करणे गरजेचं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह आम्ही निवडला की आमच्याकडच्या एका एम्प्लॉईला कमीत कमी 6 प्रकारची तरी स्किल्स आली पाहिजे. त्यासाठी आम्ही त्याची सुरुवात केली, एक प्लॅन तयार केला आणि तो प्लॅन असा पुढीलप्रमाणे. आम्ही सगळ्यात सुरुवातीला स्किल मॅट्रिक्स बनवलं. त्या स्किल मॅट्रिक्समध्ये आत्ता जे करंट स्किल आहेत आमच्या ऑपरेटर्सकडे ते पूर्ण त्या फॉर्मॅटमध्ये काढून घेतले. त्यानंतर आमच्या काही कामांमध्ये जे ऑपरेशन्स होते त्यांच्यामध्ये काही बॉटलनेक होते. म्हणजे एखादं आम्ही जे काम करतो ते काम करत असताना जर एखादा व्यक्ती आला नाही तर ती गोष्ट कुठे अडते. तर ते लक्षात घेऊन आम्ही ते देखील या प्लॅनिंगमध्ये समाविष्ट केलं. त्यानंतर आम्ही आमच्या लोकांचे इंटरव्ह्यूज अरेंज केले आणि इंटरव्ह्यूजमध्ये हे त्यांना विचारलं की तुम्हाला जे कोणतं काम करण्याची आवड आहे आणि कोणतं काम करायला आवडेल. तर त्यांनी त्यांचा फीडबॅक दिला आणि त्याप्रमाणे आपण या टेबलमध्ये ॲड केलं. आता तुम्ही हा टेबल बघत असाल, याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला ऑपरेटरची नावं लिहिली, ते कोणत्या डिपार्टमेंटला काम करतात, त्यांना कोणते स्किल येतात आणि त्याचा स्कोअर काय आहे हे सगळं लक्षात घेऊन याच्यावर आम्ही पुढे काम करायला सुरुवात केली. तर आता हे ठरलं तर खरी काय करायचं आहे, पण ते आता कधी करायचं हे आम्ही ठरवलं. तर संडेला ट्रेनिंग करायचं हे आमच्या डिपार्टमेंटने आणि या कंपनीने ठरवलं की संडेला 3 ते 5 ह्या वेळात आपण काम करायचं. तर हे ट्रेनिंग देणार कोण आणि ट्रेनिंग घेणार कोण,
तर यावरती ट्रेनिंग जे घेणार त्यांना 2 ते स्किल यायचे, त्यांना आपलं ट्रेनिंग द्यायचं आहे आणि ज्याला 10 ते 15च्या मध्ये स्किल्स आहेत त्यांनी हे ट्रेनिंग द्यायचं आहे, म्हणजे त्यांनी शिकवायचं आहे आणि शिकणाऱ्याने शिकायचं आहे. असा हा पूर्ण जी ॲक्टिव्हिटी हे सुरू झाली आमची. मग झाल्यानंतर दुसरा एक पॉईंट म्हणजे सिंगल पॉईंट ट्रेनिंग गेम्बा, म्हणजे आमचं जो वर्क स्टेशन आहे तिथं जाऊन त्या विद्यार्थ्याला शिकवायचं आणि पूर्ण प्रोसेस माहिती द्यायची, त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट असेल तर ती पण त्यांना कळवायची. हा पूर्ण असा प्रोग्राम आमचा सुरू झाला ट्रेनिंग द्यायचा. तर हा ट्रेनिंग दिल्यानंतर नेक्स्ट जो रविवार येईल संडे, त्या संडेला त्या व्यक्तीला 30 कॉम्पोनंट बनवायला सांगायचे. ते बनवल्यानंतर आपण टेस्टिंग करणं अप्रूव्ह करून घ्यायचे, जे वर्क इन्स्ट्रक्शनप्रमाणे असेल किंवा जे रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे चेक करून घ्यायचे. चेक झाल्यानंतर प्रोडक्शनला हँडओव्हर केल्यानंतर प्रोडक्शनने ओके म्हटलं तर आपण तो सक्सेसफुली विद्यार्थी शिकला हे आपण ग्राह्य धरायचो. आणि जे शिकला आहे त्याने ट्रेनिंग जे घेतलेलं आहे विद्यार्थ्याने आणि दिलेलं आहे, यावरती आम्ही हा परफॉर्मन्स आमच्या इयरली अप्रायझल्सशी लिंक केलेला आहे. आता ह्या सगळ्या ॲक्शन्स झाल्या, याच्या अगेन्स्ट आम्हाला काही फायदे देखील झाले. त्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा हा होता, ज्यावेळी आम्ही स्किल मॅट्रिक्स बनवायला सुरुवात केली तर त्यावेळी आमचे सगळे स्किल चेक केले आम्ही आणि त्याप्रमाणे बघितलं तर 240 स्किल्स आमचे सुरुवातीला होते आणि आम्ही पूर्ण 3 महिने हा पूर्ण प्रोग्राम राबवला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मॅट्रिक्स बनवली आणि त्यात आम्हाला लक्षात आलं की आमचे स्किल्स ते बऱ्यापैकी वाढले होते आणि त्याची क्वांटिटी 763 इतकी झालेली होती. आता ही क्वांटिटी वाढल्यानंतर याच्याबरोबर काही फायदे मी तुम्हाला शेअर करतो. त्यामध्ये आमची कस्टमरला जशी आम्हाला ऑर्डर आली तर ती आम्हाला लवकरात लवकर द्यायची होती. आता स्किल मॅट्रिक्स झाल्यामुळे काय झालं तर एकपेक्षा जास्त व्यक्तींना ही कामं जमायला लागली होती. त्याच्यामुळे ते कमीत कमी वेळेमध्ये आम्ही ते आमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट फुलफिल करत होतो आणि ती त्यांना वेळेत देत होतो. त्यानंतर आम्ही आमच्या कस्टमरसाठी सिंगल सोर्स सप्लायर असल्याकारणाने त्यांच्या रिक्वायरमेंट जर चेंज झाल्या तर हातातलं काम सोडून आम्हाला ते त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे सुद्धा काम करावं लागत होतं, कारण की ती त्यांची अर्जन्सी होती. तर त्यानुसार आम्ही मल्टी स्किलिंगमुळे काय होत होतं की ते काम आम्ही बाकीच्या लोकांकडून सुद्धा करून ते वेळेत त्यांना पोहोचू शकत होतो. त्यानंतर त्यांना जे ऑपरेटर्सला नवीन नवीन कामं शिकायला मिळाले, सुरुवातीला जसं म्हणालो तुम्ही की आम्ही त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात त्या विचारल्या, त्यासुद्धा आपण याच्यामध्ये लक्षात घेऊन काम केलं. तर त्यांच्या आवडीचे कामं त्यांना मिळाल्यानुसार त्यांनी त्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवली आणि प्रोडक्टिव्हिटी देखील वाढवली. आमच्याकडे आम्ही TLC कडून एक टूल शिकलो, ते म्हणजे सिंगल पीस फ्लो. ते आम्ही आमच्या कामामध्ये त्याचा वापर केला आणि त्याचा खूप सारा फायदा देखील झाला, कारण आम्हाला ती त्यावेळेची गरज होती. कारण की एखादा ऑपरेटर जर वेळेवर आला नाही कामावर तर ती लाईन कुठेतरी थांबू शकत होती. पण आत्ता ह्या कारणामुळे आम्ही सिंगल पीस फ्लो करायला लागलो, त्याच्यामुळे ते थांबत नाही, कारण की एक व्यक्ती ती पूर्ण असेंब्ली फायनल करू शकणार होता. तर त्याचा आम्हाला खूप सारा फायदा झाला आणि त्यामुळे आमचं व्हॅल्यू ॲडेड पर एम्प्लॉईज देखील वाढला. त्यानंतर आमच्या कस्टमर्सला जे वेळेत मटेरियल मिळायला लागलं त्याप्रमाणे त्यांचं सॅटिस्फॅक्शन देखील वाढलं आणि आम्हाला खूप चांगले फीडबॅक मिळायला लागले त्यांच्याकडून. आता पहिलाच विषय होता की आमच्या लोकांना जसे त्यांच्या आवडीप्रमाणे कामं शिकायला मिळाले, त्याप्रमाणे त्यांचं जे म्हणजे त्यांची इच्छानुसार कामं करायला लागले, त्याप्रमाणे ते देखील समाधानी झाले आणि त्याचा फायदा आम्हाला इथे चांगला झाला. आता यामधनं आपण काय शिकलो की जो शिकवणारा आहे आणि शिकणारा आहे यामध्ये दोघांमध्ये पण आनंदाचं वातावरण झालं आणि आनंदाचं वातावरण झाल्यामुळे काय झालं की त्यांचं बॉन्डिंग खूप वाढलं आहे. दोघांमध्ये शिकवणं आणि शिकणाऱ्याचं बॉन्डिंग पण खूप वाढले आहेत आणि जे स्किल वेगवेगळे शिकायला लागले त्यामुळे एंगेजमेंट पण खूप लोकांमध्ये खूप वाढली. आणि त्यानंतर ओनरशिप तर खूप वाढली, कारण स्वतः आपण शिकवू शकतो आणि एकाला नाही तर 4-5 लोकांना आपण शिकवू शकतो, हे ओनरशिप पण खूप त्यामध्ये आली. त्यानंतर एक काम करून लोकांची फीडबॅक होता की मला एकच काम देतात, मग ते रोज मी तेच करतो. तर ही वेगवेगळी कामं करायला लागली, त्यामध्ये खूप आनंदाने आणि काम करायला लागले इथे लोक. आणि एक मेन म्हणजे आमच्याकडं आता जे मल्टी स्किलिंग करतोय आम्ही, त्यामध्ये एक व्यक्ती जो आहे तो 15 ते 20 त्याला स्किल्स आहेत. तर आमच्या कंपनीने एक ठरवलं की त्याला एक डिपार्टमेंट द्यायचं आणि ते पूर्ण हँडल करेल तो. जे आमच्याकडे नवीन प्रोडक्ट डेव्हलप झालं आहे आणि आता प्रोडक्शनाईज पण झालं, तर त्याला आम्ही हँडओव्हर केलं की तू एक पूर्ण डिपार्टमेंट शोध, म्हणजे मटेरियल प्लॅनिंगपासून तर डिस्पॅचपर्यंत तू शोध. तो सक्सेसफुली पूर्ण प्रोडक्ट जो आहे तो डिस्पॅच करतो आहे आणि मटेरियल पण प्लॅनिंगला, तो परचेस डिपार्टमेंटला पण मदत करतो आहे. याची खूप आम्हाला मदत झाली. महेश, आणखी एक गोष्ट विसरला तू, आपण हे करण्यासाठी एक थीम देखील घेतली होती, त्याबद्दल पण सांग ना थोडं. हां, आम्ही याबद्दल एक थीम घेतली. तर स्किल्स यावरती आम्ही एक म्हणून थीम घेतली जी स्कूल चले हम. त्यामध्ये स्कूल चले हम आम्ही काही वेगवेगळे वर्क केले.
4 प्रकारचे डिपार्टमेंटमध्ये डिवाईड केले. त्यामध्ये शिकणारे पण होते आणि शिकवणारे पण होते. अरे थांब 10 मिनिट संपले, आपला टाइम संपलाय. आपण हे पुन्हा कधीतरी सांगू. आता आपण थांबूया. थीमवरती आम्ही नंतर कधीतरी बोलू. थँक्यू. खूपच छान. स्किल इम्प्रूव्हमेंटचा जो प्रोग्राम असतो त्याच्यामधून आपल्याला एम्प्लॉईज ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे कामं असतात आपल्याकडे, त्या कामांना आपल्याला एम्प्लॉईजला एंगेज करता येतं आणि त्यातनं त्यांचं आत्मविश्वास पण वाढतो. मला काही प्रश्न आहेत. तुम्ही असं म्हणालात की ते परफॉर्मन्स मॅनेजमेंटला तुम्ही लिंक केलं, तर ते कसं केलं, म्हणजे काय केलं नक्की? आमच्याकडं ऑपरेटरला एक परफॉर्मन्स लिंकेजची सिस्टम आहे. ती म्हणजे कशी 5 प्रकारमध्ये आम्ही त्यांना मेजर करतो. तर पहिलं म्हणजे त्याची अटेंडन्स काय आहे, दुसरं म्हणजे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट किती करतो, आणि नंतर डेली स्मॉल लर्निंग किती त्याचे, त्याच्यानंतर ॲप्रिसिएशन किती करतो, आणि सुपरवायझरचा फीडबॅक. यावरती आम्ही हे प्रत्येक पार्टला 20% वेटेज दिलेलं आहे. या वेटेजप्रमाणे त्याचं ॲप्रायझलशी लिंक केलेलं आहे. अच्छा. आणि दुसरं असं की तुम्ही लोकांना त्यांच्या कामाचा फीडबॅक विचारला असं तुम्ही म्हणालात. म्हणजे जेव्हा ट्रेनिंगचा प्लॅन बनवला तेव्हा तुम्ही त्यांचा फीडबॅक विचारला, तर म्हणजे काय केलं? ती आत्ताची जी कामं करतायत त्या कामाबद्दल आम्ही त्यांना विचारलं. कारण की काही व्यक्ती आमच्याकडे अशा आहेत की त्यांना साधारण आपले टोटल 24 स्किल्स आहेत, त्यापैकी आम्ही 4 स्किल हे कॉमनली सगळीकडे वापरतो आणि बाकीचे 20 स्किल्स सगळे असे बाकीच्या कामांमध्ये वापरले जातात. तर काही मास्टर माइंड लोक आहेत की त्यांना आमचे साधारणतः 10 ते 12 स्किल्ससुद्धा येत होते. अच्छा. सो त्यांचा वापर आम्ही तिथे तसा केला. सिंगल पीस फ्लोबद्दल तुम्ही म्हणालात की प्रोडक्टिव्हिटी वाढली, तर काय कसं म्हणजे केलं तुम्ही? आम्ही सिंगल पीस फ्लोचं जेव्हा काम सुरू केलं, म्हणजे पहिल्यांदा जिथे हे टूल वापरायला सुरुवात केली, तर आम्ही एक उदाहरण देतो की ज्या प्रोडक्टवर वापरलं, आम्ही रिले बनवतो. तर त्या रिलेमध्ये सुरुवातीला आपल्या ज्या रेग्युलर प्रोसेस होती त्याप्रमाणे आम्ही रिले बनवत होतो. तर एक रिले संपण्यासाठी साधारणतः 45 मिनिटाचा वेळ जायचा पूर्ण फिनिश होण्यासाठी, पहिल्या प्रोसेसपासून शेवटच्या प्रोसेसपर्यंत. तर ज्यावेळी आम्ही हे टूल तिथे अप्लाय केलं आणि याची सुरुवात केली, तर हा रिले आमचा साधारणतः 18 ते 19 मिनिटमध्ये एक बनायला लागला. त्याचा तो इतका वेळ वाचला, त्याच्यामुळे आम्हाला हे टूल खूप महत्त्वाचं ठरलं आणि असं त्याचा खूप फायदा देखील झाला. अच्छा. थँक्यू व्हेरी मच पॉवर इंस टीम. तुम्ही स्किल इम्प्रूव्हमेंटबद्दल आम्हाला खूप छान माहिती दिली. तुमच्याकडे खूप छान ॲक्टिव्हिटी चालती आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.